हॅलो. प्रफुल्ल आणि आकाश अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. टीम देवदेववाडी आकाश 4 धावांसाठी नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला होता प्रफुल्ल यांच्या बॅट मधून. गोलंदाजी मार्कवरती आपण सागर यांना पाहतोय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण हाताळताना सागर यांना पाहतोय. स्ट्राईक एंडला मात्र प्रफुल्ल. टीम देवदेववाडी 11 वेगळी रणनीती आहे. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोचणार का? जेलसाठी जायला हवं होतं. चेंडू जाईल डी झोन मध्ये. यस, 1 धावेसाठी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय फाईन लेग रिजन मध्ये. मी सातत्यानं सांगत असतो की मित्रांनो, आपण ज्यावेळेस हाफ मैदानामध्ये खेळतो ना, त्यावेळेस आपल्या टेम्परामेंटमध्ये फार आमूलाग्र बदल करावे लागतात. ज्यावेळेस 360चं मैदान असतं त्यावेळी नक्कीच जास्तीत जास्त खेळाडू फाईन लेगचं स्क्वेअर लेगचं रिजन खेळण्याचा प्रयत्न करतात, कारण तिथे ताकद खूप कमी लागते. परंतु या अशा मैदानामध्ये खेळत असताना तुम्हाला फ्रंटलाच खेळावं लागेल. आपलातून चेंडू गती आहे. चेंडू मात्र जातोय थर्ड मॅन रिजनला. प्रेक्षक मायबापांना नक्कीच बाहेरचं सांगेन, चेंडू लवकरात लवकर आमचा आतमध्ये पाठवा असं. धन्यवाद. धावसंख्येमध्ये बदल असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. 0.4चा आतापर्यंत खेळ संपलाय. शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला जातोय. यस, इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगताय. पाहिलं गेलं तर प्रफुल्ल फक्त पाहत राहिले. चेंडू जाऊन दिला एसटी रक्षकांच्या दस्तानामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज सागर निघतील. आता मात्र खोलवर टाप्याचा चेंडू. चेंडूला उंची आहे, लांबी कमी आहे. तिथं बॅरिकेड्स आहेत मित्रांनो, थोडस सांभाळून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. खरं पाहिलं तर काल आपण ते हटवणार होते, परंतु मला वाटतं आजच्या सत्रामध्ये दुपारच्या वेळामध्ये ते नक्कीच हटवण्याचा प्रयत्न होईल, जे बॅरिकेड्स केलेत. सागर क्षेत्ररक्षक आहेत. यास इथे मात्र पाहिलं गेलं ना तर एक वेगळी व्यूहरचना टीम खऱ्या अर्थानं बोलाई आंबेघर या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. काल सुद्धा एक आंबेघरची टीम खेळली आपण पाहिलं. चांगला बहारदार खेळ झाला होता. कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आंबेघर संघ एसीसी आंबेघर हा संघ होता. त्यांनी चांगला परफॉर्मन्स 2 मॅच जिंकला आणि थर्ड राऊंडला मात्र क्वार्टर फायनल मध्ये विवर संघाने त्यांना पराभव केलं होतं. षटक क्रमांक 1 संपले विदाउट लॉस. 8 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज मात्र अक्षय गोलंदाजी मार्क वरती येतील. स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहिलं गेलं तर आकाश. चला थोडं स्पीडअप ठेवा, विनंती असेल आपल्याला, स्पीडअप ठेवा. वेळ जास्त फील्ड प्ले सजवण्यासाठी वाया घालवू नका मित्रांनो. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, मिड ऑन मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. हो हो, चांगला साऊंड आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली. यस, इथे मात्र टिपला जाईल. लॉंग ऑन ला झेल. बॅक टू द पवेलियन. आकाशला मात्र तंबूच्या दिशेने परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज मात्र अक्षय याने यश संपादन केलंय आणि धक्का दिलाय तो टीम खऱ्या अर्थानं देवदेववाडी 11 आकाश या संघाला. आणि मला वाटतं आकाश झुनगरे नवीन फलंदाज. आकाश झुनगरे यांचं आगमन नक्कीच. इनेट 3 नंबर 1 डाऊनला आकाश झुनगरे स्वतः या फलंदाजाची दिवाणी आहे. खऱ्या अर्थानं जावली टेनिस क्रिकेट. सातत्यपूर्व चांगली कामगिरी आकाश झुनगरे यांच्या बॅट मधून धावांचा ओघ पाहिलाय. आता थांबावं लागेल कारण सुरुवात झाली फक्त. यात चांगला फटका आहे. तिथे पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं बबलिंग झालं. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव सुद्धा घेतली जाईल का? हो, खराब थ्रो आलाय
आणि पहा एकीच दुहेरी, दुहेरीचं तिहेरी. हा आहे खऱ्या अर्थानं प्रॅक्टिसचा अभाव. मी सातत्यानं सांगतो, तुमच्याकडे जर प्रॅक्टिस असेल ना तर तुमची भांबवरी उडत नाहीये. 3 धावेबरोबर धावसंख्येला गती मिळाली म्हणे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. 11 धाबा धावफलकावरती आहे टीम देवदेव वाडी 11 हा संघ. ओ मागचा चांगला फटका आलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला चकवा दिलाय. चेंडू जातोय पाठीमागच्या रिझर्व मध्ये. सीमारेषेकडे मार्गस्थ होत असताना अडवला जाईल का? इथे मात्र कोणाची सरशी? चेंडूची सरशी आणि पंचांचा इशारा येतोय. यास इथं 4 धाबा. खूप चांगला फटका होता प्रफुल यांच्या बॅट मधून. 4 धावेची खऱ्या अर्थानं गरज होती टीम देवदेववाडी 11 संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धाबा. 1-15 असं समीकरण नक्कीच आपण इथे पाहतोय टीम देवदेववाडी 11 संघाचं. परंतु विचार केला ना तर अजूनही खूप कमी धाबा आहेत. कारण आकाश जुनगरे खऱ्या अर्थानं याचं कॅल्क्युलेशन करत असतील, परंतु भरून काढता येऊ शकतात. हो प्रफुल इथे मात्र यास पंचांचं बोट आकाशाकडे परतावं लागेल. प्रफुल जुनगरे यांना बॅक टू द पवेलियन. आणखीन एक धक्का टीम देवदेववाडी 11 संघाला. चांगलं क्रिकेट टीम खऱ्या अर्थानं बोलाई आंबेघर या संघाच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळते. चकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं दमणार आहेत म्हणेन. आतापर्यंतचा जर विचार केला तर नवीन फलंदाज इनेट नंबर 4 वरती येत आहेत अमय. परंतु आता मात्र खऱ्या अर्थानं सर्वांच्या नजर असतील अक्षय जुनगरे यांच्यावरती. या खेळाडूला पूर्णतः जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. आणि या सीझन खऱ्या अर्थानं JPLचा ज्यांच्या संघाने जिंकलाय लाऊड अपील आहे, परंतु पंच बारकाईनं पाहतील. यस पंचांचं बोट आकाशाकडे. आकाश यांच्या चेहऱ्यावरती एक थोडीशी स्माइल पाहायला मिळाली, कारण काय घडते माझ्या टीमच्या संदर्भात. कारण खूप स्टंपाच्या क्लोज गेले होते, त्यामुळे पंचांचं डिसिजन आलंय. तुम्ही जर थोडस फ्रंटला असताना तर हा चेंडू थोडासा वरती होता, हा गृहीत धरला असता पंचांनी, परंतु तुम्ही स्टंपांच्या क्लोज गेल्यानंतर थोडासा इफेक्ट त्यामध्ये बदल होत असतो. पंच बारकाईनं पाहत असतात आणि तो डिसिजन आपल्यापर्यंत आलाय. चेंडू किती झाले? 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्यात, म्हणजेच टीम देवदेववाडी 11 कुठेतरी बॅकफुटला गेलाय. आकाश जुनगरे नॉन स्ट्राईक वरून फक्त पाहत राहिल्यात. पुन्हा एक हॅट्रिकचा चान्स आलाय. गोलंदाज असतील मात्र अक्षय गोलंदाजी मार्क वरती, कारण मागच्या मॅच मध्ये अश्विन यांची आपण हॅट्रिक्स पाहिली. आता इथे पुन्हा एकदा गोल्डन चान्स आलाय, तो म्हणजेच अक्षय यांच्यासाठी. नवीन फलंदाज असतील विजय फलंदाजी मार्क वरती आल्यात. विजय मात्र आपण पाहतोय वाईट. येस पण आमच्याकडे बळले जातील. हॅट्रिक चान्स कंटिन्यू आहे म्हणेन. हॅट्रिक आबे असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. एखाद्या गोलंदाजासाठी तो एक सेंचुरीचा आनंद असतो. आपण जर पाहिलं ना, जेवढं शतकवीराला महत्व. ओ हॅट्रिक. हो इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग, थोडासा चकवा देतोय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दमदार चौकार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने दमदार फटका आला होता. फलंदाज होते विजय. शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार संघाच्या धावसंख्येला घेऊन जातोय आकार 20 धावा. समाधानकारक आहे म्हणेन. आकाश जुनगरे मात्र कॅल्क्युलेशन करत असतील. यस 10चा रन रेट अतिशय योग्य आहे, कारण आपण जर पाहिलं ना 5 षटकांची मॅच म्हटलं की 50 धावा तुमच्या स्कोर बोर्डवरती असणं खूप गरजेचं असतंय, आणि ते मात्र जमा झाल्यात म्हणेन. 10च्या रन रेटनी इथे स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. नवीन गोलंदाज येतील वैभव. आता मात्र क्षेत्ररक्षणाचा टाळा खोलला जाईल, मर्यादा खोलल्या जातील. 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला बाउंड्री सर्कलला पाहायला मिळतील. पाहिलं गेलं तर कोणत्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं जाईल कर्णधारांकडून हा एक मोठा विषय असेल, कारण मोठा फलंदाज आहे. आकाश जुनगरे मात्र क्रीज वरती आल्यात. आतापर्यंत जर विचार केला तर खातं खोललंय. 3 धावे त्यांच्या नावे एका चेंडू मध्ये आहेत, म्हणजे एक चांगली फाईट इथे पाहायला मिळेल. परंतु जर का टीम आंबेकर संघाने आकाश जुनगरे यांना बाद केलं, खूप मोठं यश संपादन होणार आहे.
आणि त्याची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज मात्र वैभव सज्ज झाल्यात. आकाश टू वैभव असं युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगेल. ओ पहा डिफेन्स पहा किती सुंदर आहे. ओ डायरेक्ट हिट आणि नाहक विकेट, कारण धाव नव्हतीच, कॉल नव्हताच आकाश यांचा, कोणताही कॉल नव्हता. कारण आकाश जरी धावले असते तरी आकाश बाद होणार होते. म्हणजेच एक मोठा खेळाडू असतो तो कॅल्क्युलेशन असतं, त्यांच्याकडे रणनीती असते. त्याने डिपेंड्स पहा किती चांगला चेंडू होता, त्याला चांगल्या प्रकारचे पॅडल लाईन्स डिपेंड केली होती. म्हणजे आकाश यांच्याकडे तंत्र आहे, तंत्रशुद्ध फलंदाजी आहे आकाश झुनगरे यांच्याकडे. परंतु आता संघ अडचणीमध्ये, कारण आतापर्यंत मला वाटतं 4 विकेटचं पतन झालंय. आता सर्व मदार आकाश झुनगरे यांच्यावरती असेल. आता एक गोल्डन चान्स टीम आंबेघरला आहे. आकाश झुनगरेंना बाद करा, मॅच खिशात घाला, ही नक्की सुवर्ण संधी आहे म्हणेन. कारण तुम्ही आकाश झुनगरेंना जर शेवटपर्यंत घेऊन गेलात ना, 5 षटकांपर्यंत, तुमच्या हातामध्ये मॅच राहणार नाही याची जाणीव कर्णधारांना सुद्धा आहे बोलाई आंबेघराच्या. कारण त्यांनी सांगितलं होतं की आकाश झुनगरे एक मोठे खेळाडू आहेत, एक चांगल्या टीम बरोबर आम्हाला फाईट करायची आहे. परंतु आता मात्र नवीन फलंदाज अक्षय मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अक्षय झुनगरे मैदानाच्या आत दाखल झाल्यात. जर विचार केला तर इथे आकाश कशा पद्धतीची फलंदाज, हे बाळानो चेंडू आतमध्ये पाठवू नका तुमचा, परत आला तर तुमच्या सकट जप्त केला जाईल. चला बाहेर. वैभव पुन्हा एकदा सज्ज होतील. आकाश झुनगरे स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतील. ओ इथे मात्र चांगला पॉइंटच्या दिशेने अतिशय देखणा फटका, परंतु आउटफील्ड खराब आहे. बाउंड्री पर्यंत जाईल का चेंडू, तो पाहणं खूप मुश्किल आणि गेलाय. यस इथे मात्र चेंडू जातोय पॉइंटच्या रिजन मधून, सीमारेषा बाहेर. आकाश झुनगरे यांच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. अपेक्षा तर पाठी राखे खूप करत असतील. आकाशनी अजून बराच काळ खेळपट्टीवरती राहावं असं टीम देवदेववाडी संघाला वाटत असेल, परंतु टीम बोलाई आंबेघर प्रयत्न करणार आहे. आकाश झुनगरेंना लवकरात लवकर माघारी पाठवायचंय. पाहिलं गेलं तर गावांमध्ये जास्त फरक अंतर नाही आहे या 2 गावांमध्ये. प्रत्येकाचा खेळ एकमेकाला नक्कीच अवगत आहे. डान्सिंग ग्राउंड हो क्लास आहे या खेळाडूचा, ही ताकद आहे. आकाश झुनगरे मानपाम देवदेववाडी या खेळाडूची ही खासियत आहे. जास्त वेळ उभा राहिले तर नक्कीच इथे धावांचा ओघ वाढला जाणार. अतिशय देखणा फटका मिड विकेटच्या डोक्यावरतून भिरकावलाय 6 धाब्यांसाठी. धावसंख्येला आकार, धावसंख्या 30च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 2.3 चा खेळ संपलाय. आकाश झुनगरे ऑन चार्ज. पुन्हा एकदा वैभव, इथे मात्र विचार करावा लागेल तुम्हाला. इथे वैभव टिकवायचा असेल तर डॉट डिलिव्हरी पाहिजे. फुल टॉस जोरकस फटका खेळा, चेंडू मात्र एकदम भवऱ्यासारखा झालाय, कोणत्या दिशेला जाईल सांगता येत नाही. तो दरम्यान दुसरी धाव कंप्लीट. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन वरून मात्र चेंडू येईल, त्या दरम्यान 2 धावा घेतल्या जातात. बॅटचा स्विंग पहा, ज्या वेळेस फटका खेळला जातो ना आकाश झुनगरेंकडून, बॅट किती ताकदीनं वापरली जाते पहा. म्हणजे खऱ्या अर्थानं हे तंत्र खूप महत्वाचं असतं. उगाच नाही एखाद्या खेळाडूचा नावलौकिक होत मित्रांनो, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, अपार कष्ट घ्यावे लागतात, प्रॅक्टिस करावी लागते खूप. इथे मात्र आकाश झुनगरे ऑन फायर. पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं आकाश झुनगरेंची बॅट फिरते ना मित्रांनो, अप्रतिम आहे. या गगनचुंबी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 38 ऑन स्कोर बोर्ड. फक्त 3रं षटक मार्गस्थ आहे, म्हणजे खूप मोठी धावसंख्या. जोपर्यंत आकाश आहे मात्र ही धावसंख्येचा ओघ मात्र उच्चांकी गाठत जाणार आहे. ओहो कलात्मक क्रिकेटचं मादक सौंदर्य. पॉइंटच्या डोक्यावरतून 1 बाउंड चेंडू, सीमा रेषा पार, चौकार. प्रेक्षकांची मन जिंकले जात आहेत. फक्त लाईव्ह मित्रांनो इथे असणारे प्रेक्षक नाही आहेत. एंड ऑफ द 3 षटक, 3 षटकाचा खेळ संपलाय. 42 ऑन स्कोर बोर्ड, 42 धावा. आकाश झुनगरे काय फलंदाजी करतायत, नावाला साजेशी फलंदाजी, अफलातून फलंदाजी आहे. यस पाणी द्या. तुमच्या डक आउट मध्ये आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे, तिथे नाही का आयोजन समिती?
पाण्याची व्यवस्था करा, पाण्याची व्यवस्था करा प्लीज. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आकाश झुनगर यांची बॅटिंग पहा. 3 धावा, त्यानंतर 1 डॉट, नंतर चौकार, षटकार, 2, परत षटकार, परत चौकार. आपलातून नवीन गोलंदाज अक्षय येत आहेत. मला वाटतं ओव्हर क्रमांक 4 मध्ये स्वतः वैयक्तिक दुसरं घेऊन येत आहेत. संघासाठी खूप महत्वाचं असेल. यास काम केलंय म्हणेन फलंदाज मात्र अक्षय यांनी आकाशला स्ट्राईकला आणायचंय आणि ही कामगिरी करावी लागेल तुम्हाला, कारण जास्तीत जास्त आकाश झुनगरेंना स्ट्राईक द्याल तेवढा टीम देवदेववाडी संघासाठी फायदेमंद ठरणारा व्यवहार असेल म्हणेन. कारण आकाश झुनगरेच्या रिझन मध्ये फलंदाजी करतायत, जो रिदम पकडलाय टॉप घेअर मध्ये फलंदाजी चालले. अफलातून फलंदाजी. क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन आहे, लॉंग ऑफ आहे. हो हो, लाजवाब, बेमिसाल या स्पर्धेतील गेल्या 2 दिवसापासूनचा सगळ्यात लॉंगेस्ट षटकार येतोय. नाव आहे आकाश झुनगरे. विशाल राजपूर यांच्याकडून आकाश झुनगरेंसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. सागर भोसले यांच्याकडून सुद्धा सागर पिसाळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. आज खऱ्या अर्थानं मी म्हटलं ना, आकाश झुनगरे एक दमखम असणारा खेळाडू आहे. लॉंगेस्ट षटकार आलाय. ओहो, अप्परकट, वा भाई वा. हा आहे आणखीन एक दमदार षटकार. काय मनगटामध्ये ताकद आहे यार मित्रांनो. खरोखरच या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. लाजवाब खेळ आहे खरोखरच. जावली टेनिस क्रिकेटमध्ये खूप तारे आहेत, खूप सितारे आहेत. कित्येक टीम मध्ये खरोखरच अप्रतिम खेळाडू आहेत. त्यामधील हे आणखीन एक नाव आहे आकाश झुनगरे. मॅन फ्रॉम देवदेववाडी. क्लास दाखवतायत. अप्रतिम टायमिंग, अप्रतिम टेम्परामेंट. कारण पहिला षटकार आपण पाहिला तर सरळ स्ट्राईक स्टेजच्या दिशेने त्या बिल्डिंग वरती पाठवला. लॉंगेस्ट षटकार होता. तदनंतर गोलंदाजांनी टेम्परामेंट बदललं होतं. कुठेतरी अक्षय मला वाटते चाणक्य नीती वापरत होते, शॉर्ट पिच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. परंतु हा चेंडू आलाय बघा लाईव्ह मॅचचा, तो घ्या. सरांकडे द्या तो चेंडू. गोलंदाज तो चेंडू द्या आणि हा चेंडू लाईव्हचा घ्या मॅचचा. आकाश झुनगरे वादळ घोंगावतय खऱ्या अर्थानं या घनसोली सिडको मैदानामध्ये. 9 चेंडू तब्बल 37 खुणावते. अर्धशतकाची खेळी. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक नाबी होईल का आकाश झुनगरेंच्या? ओ ही पण हा फटका फसला, परंतु धाबा देऊन जाईल फक्त फाईन लेग रिजन मध्ये 1 धाव. बाहेरच्या प्रेक्षक मायबापांना विनंती, आमचा चेंडू थोडासा आतमध्ये देण्याचं कष्ट करा. 10 चेंडू 38 खेळ आतापर्यंत साकारतोय. धावसंख्या जाऊन पोहोचवले तब्बल 56. अब तक 56. 4थं षटक मार्गस्थ. आणखीन 1 षटक येणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं बोलाई आंबेकर संघातील बेस्ट गोलंदाज आता पुन्हा एकदा गोलंदाजी करतायत. म्हणजेच अक्षय वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत. म्हणजे येणारं षटक थोडस लोवेस असणार आहे, याची जाणीव आकाश झुनगर यांना असणार आहे. शेवटच्या षटकासाठी खूप आणखीन मोठे फटके पाहायला मिळतील. आतापर्यंत 5 किती चेंडू 4चा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. मेन गोलंदाज आहेत. ओ चांगला फटका आहे. लो फुलटॉस बॅट वरती घेतला, तिथे मात्र नक्कीच सी कॉर्नर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न एंड निवडलाय आकाश झुनगर यांचा. परंतु तर दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. येणारे शेवटचा चेंडू असेल, काय केलं जाईल, काय माइंड मध्ये असेल. स्ट्राईक रिटर्न ठेवावाचा का मोठ्या फटक्यासाठी जायचं? मी तर म्हणेन स्ट्राईक घेतला पाहिजे पुन्हाच्या षटकासाठी आकाशनी. काय करतील, एक मोठे खेळाडू आहेत, काय घडेल, काय माइंड असेल सेट. ओ हो चांगला, परंतु जे हवं होतं डायरेक्ट हिट हवं होतं ते घडलंय म्हणेन. शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा आकाश झुनगरे ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतील आपल्याला. आतापर्यंत तुफानी हल्ले झाले. धावसंख्या जाऊन पोहोचवले 4 षटकामध्ये तब्बल 59. पाणी पोहोचवा ना, मगाशी मागितलं होतं पाणी प्लीज. आयोजन समिती तिथे बघा, आपल्या टॉस का बॉस या ठिकाणी पाणी भरून ठेवलंय बॉटल. मॅन ऑफ द मॅच राहिली होती मला वाटतं टीम डांगरेकर संघाची. आपण कोणाला सिलेक्ट केलं होतं? विनोद.
विनोद यांना इथे आपण मॅन ऑफ द मॅच देऊया प्लीज. आयोजन समिती या हा मधला वेळ ड्रिंक चालले तो दरम्यान आपण देऊया. चला पटकन टी शर्ट काढा. विनोद यांना 40ची साईज मला वाटते. दादा पवार यांच्याकडून जर आकाश झुनगरे यांनी अर्धशतक फलकाव लावलं ना तर 501 रुपयाचं पारितोषिक आलंय आकाश झुनगरे यांसाठी. आणि नक्कीच ही पाठीवरती थाप असणं गरजेचं आहे मित्रांनो प्रत्येक खेळाडूच्या. आतापर्यंत धावा झाल्यात आकाशांच्या 35 झाल्यात मित्रांनो. 35 धावा आतापर्यंत वैयक्तिक. यस 35 धावा वैयक्तिक आहेत. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 59 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. म्हणजे या स्पर्धेतील उच्चांकी 70 धावा काल आंबेघर संघाने लावल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. आता त्या क्रॉस केल्या जातील का? मॅन ऑफ द मॅच द्या विनोद यांना. शिवाजी सर यांना विनंती करतो. शिवाजी निकम यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच विनोद यांना द्या टीम डांगरेघर संघाचे. ओहो क्लास आहे या खेळाडूकडे. काय सुपर आहे यार. अप्पर कट इथे मात्र आमच्या कॉम बॉक्सच्या वरतून जातो एक मॅक्सिमम षटकार. बिग 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 बिग. संदीप निकम यांच्याकडून अर्धषटकासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि बाबा पवार मला वाटते दादा पवार यांच्याकडून 501 रुपये. 41 धावांपर्यंत पोहोचलेत. मॅन ऑफ द मॅच दिला जातोय विनोद यांना टीम डांगरेघर संघाची खेळाडू. इथे मात्र मॅन ऑफ द मॅच ने सन्मानित केलं जात आहे. जाऊया मॅच कडे. रंगतदार स्थिती आहे. आकाश हो 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 आपलातून यार. क्लास 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 आहे या खेळाडूकडे. शब्द अपुरे आहेत यार. आकाश खरोखरच लाजवाब फलंदाजी करताय. क्लास दाखवताय. या रिझन मध्ये तुम्हाला षटकार मारायचे ना मित्रांनो तर तुमच्या बाहू मधली ताकद वापरावी लागते. आणि ती आकाश झुनगरे दाखवताय तिथे. काय नजर आहे. अप्रतिम आहे. बॅक टू बॅक त्याच रिझन मध्ये. आणि आता जाऊन पोहोचलेत 47 ला. एक फटका 1000 रुपये जवळ जवळ प्राइज लागू होणार आहे. कारण दादा पवार यांच्याकडून 501 रुपये लागलेत. त्याचबरोबर संदीप निकम यांच्याकडून 251 रुपये. गोलंदाज निघतायत ऋतिक. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हो फटका. आता स्विंग होणार आहे. चेंडू डी झोन मध्ये जाईल का? वाट पाहिली जाईल. दुसऱ्या धावेसाठी परतले जातील का? आणि हो हो इथे मात्र परतल्यात. विलंब लावला होता परंतु यस 2 धावा कंप्लीट. 49 ऑन स्कोर बोर्ड. आकाश झुनगरे अर्धशतकाच्या उंबरट्यावरती. या स्पर्धेतलं आमदार चषक 2024 मधलं पहिलं अर्धशतक या मोठ्या खेळाडूच्या नावे. नाव आहे आकाश झुनगरे. 1 धाव. यस इथे मात्र अर्धशतक फलकावर. बॅट नक्कीच उंचावली जाईल. आकाश इथे मात्र नाव आहे आकाश झुनगरे. अर्धशतक. टाळ्यांचा कड कड कडाड होतोय. यास इथे मात्र अप्रतिम. ही खऱ्या अर्थानं मोठ्या खेळाडूंची लक्षणं असतात मित्रांनो. एखादी मॅच घेऊन जायचंय तर पूर्णतः 100% झोकून दिलं जात आहे. पुन्हा एकदा ऋतिक सज्ज होईल एक मोठ्या खेळाडूला फेस करत असताना. आकाश झुनगरे पुन्हा एकदा मोठा जोरदार फटका खेळायचा होता. डिमिड विकेट आहे तिथे मात्र सी कॉर्नर पर्यंत चेंडू जाईल. दुसऱ्या धाब्यासाठी मार्गस्थ होतील पुन्हा एकदा. आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. यस 2 धाब्यावरच टीम देवदेवाडी 11 जाऊन पोहोचलाय. 76 म्हणजे या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या आपल्या नावे. कालच्या दिवसामध्ये टीम आंबेघर एसीसी संघाने 70 बनवल्या होत्या. आज मात्र टीम देवदेवाडी हो फटका मिसस्टँडिंग झालाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मिसस्टँडिंग. इथे फटका झेल मात्र सुटलाय. त्या दरम्यान दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. एंड ऑफ द इनिंग. 78 ऑन स्कोर बोर्ड. 79 टू विन. टीम बोलाई आंबेघर या संघाला खूप मोठी धावसंख्या चेस करावी लागेल. वैयक्तिक धावा पाहिला गेला तर 54 आकाश झुनगरे यांच्या बॅट मधून आलंय या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. 54 ऑन नाबाद. लाजबाब खेळी. दत्तात्रय संपत निकम आदित्य मेडिकल चिंबूर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालं. हे ठेवा आकाशसाठी. खऱ्या अर्थानं ज्या अर्धशतकाला आणि खरोखरच अशी व्यक्तिमत्व असायला हवीत मित्रांनो क्रिकेटच्या मंचावरती. खेळाडूच्या पाठीवरती थाप टाकणारे. पेज द्या एका मला.
दत्तात्रय निकम, आदिती मेडिकल्स. तर इथे मात्र काय घडलं तर एक वादळ या मैदानामध्ये घोंगावलं. आपण पाहिलं आकाश नावाचं वादळ इथे घोंगावलं. तब्बल 54 धावा आपल्या भत्त्यामधून कुठून काढल्या. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. नाबाला साजेशी खेळी पाहायला मिळाली. कारण आपण ज्यावेळेस आपण टॉस केला होता ना मित्रांनो, यानंतरची मॅच असेल टीम डांगरेकर विपक्ष विजयी संघ. डांगरेकर संघ विनोद, आपण सर्वांनी स्क्वॉड सज्ज ठेवायचा आहे, कुठेही जायचं नाही, लक्षात ठेवा. तर चला टीम देवदेवाडी, चला आपण लगेच मैदानात या. आकाश ना थोडासा रेस्ट द्या, पाहिजे तर 5 मिनिटं. तोपर्यंत तुम्ही बाकीचं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हा सर, पंचांना नवीन चेंडू सोपवा. पंच हा, तिथं बाटला नेऊन ठेवा आणि पंचांना नवीन चेंडू द्या, विनंती असेल. आणि मी खऱ्या अर्थानं संदीपजी थोडस विनंती करेन तुम्हाला, एक इनिंग आमची जागा घ्या, कारण उद्याच्या दिवशी सुद्धा आम्हाला बोलायचं आहे. त्यासाठी नक्कीच आपण सहकार्य करा. अतिशय बहारदार फलंदाज त्यावेळेस आंबेकर संघाचे कर्णधार सुद्धा बोलत होते की आकाश नक्की करू आपण. आकाश दमखम दाखवला. ते प्राइज आपल्याला इथे नक्की जमा झालंय. त्याचबरोबर आदरणीय दत्तात्रय साहेब निकम, आदिती मेडिकल चेंबूर यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं या अर्धशतकी आपल्याला जे प्राइज आले ते सुद्धा आमच्याकडे प्राप्त झाले. तर या, मी संदीपजी यांना विनंती करतो, या थोडा वेळ आपण एक इनिंग इथे नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये आमच्याशी जोडले. या व्यक्तिमत्वांचं खूप खूप धन्यवाद मानतो, आभार मानतो. क्रिकेटला दिलेली ही शाबासकी आहे, क्रिकेट खेळाडूच्या पाठीवरती टाकलेली ही आपली थाप, नक्कीच त्या खेळाडूसाठी एक आत्मविश्वास असेल. धन्यवाद. या संदीपजी या प्लीज. हॅलो, आकाश जुनगरे यांनी 50 धावा कुठल्या त्याबद्दल करंदी गावचे पोलीस पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सॉरी, 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सुंदर असा फटका समोरच्या दिशेने, एक धाव मिळते.
शुभम आंबेकर संघाची धावसंख्या होते 1 पुढचा चेंडू आणि उंचावून मारलेला फटका पाहूया किती धावा भेटतायत आणि या 6 धावा छत्रपतींचा छावा आणि मिळतायत त्या 6 धावा सुंदर असा फटका वैभव यांच्या बॅट मधून आंबेकर संघासाठी चांगली फलंदाजी करताना वैभव पाहूयात आपल्या संघाला जास्तीत जास्त किती धावसंख्या पर्यंत पोहोचवतायत आंबेकर संघांना 79 धावा विजयासाठी करायच्या आहेत सुंदर अशी फलंदाजी वैभव यांच्या माध्यमातून पाहूया पुढचा चेंडू जयेश आणि उंचावून मारलेला फटका पाहूया फलंदाज झेलबाद होतोय का आणि उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे आंबेकरच्या क्षेत्ररक्षकांनी तिसऱ्या बॉलवरती खणखणीत षटकार आल्यानंतर जयेशाने पुन्हा एकदा कमबॅक चौथ्या चेंडूवरती फलंदाजाला पॉवेलमध्ये पाठवलेलं आहे सुंदर अशी कमबॅक जयेश यांच्या माध्यमातून आंबेकर संघाच्या धावा होत आहेत त्या 7 2 बाद 7 आंबेकर संघाला जिंकण्यासाठी 79 धावा करण्याची गरज आहे वैभवने थोडे कमबॅक केलं होतं जयेशच्या तिसऱ्या चेंडूवरती एक खणखणीत षटकार लागवला होता त्यानंतर जयेशला विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलेलं होतं बघूया पुढचा चेंडू जयेश सामना करतील ते सागर आपल्या संघाला विजयश्री मिळवून देत आहेत का सुंदर अशी गोलंदाजी जयेश यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू धावसंख्या होती ती 7 2 बाद 7 सुंदर असा मारलेला फटका आणि हा मिळतायत 6 धावा सागर यांच्या बॅट मधून हा सुंदर असा षटकार आंबेकर संघाची धावसंख्या पोहोचते आहे ती 13 2 बाद 13 24 चेंडू मध्ये 65 धावांची आवश्यकता आहे सॉरी 66 लेग साइडला उंचावून मारलेला फटका पाहूयात किती धावा आणि हा खणखणीत षटकार सागरच्या बॅट मधून सॉरी शुभम यांच्या बॅट मधून वैयक्तिक 7 या धावसंख्यावरती शुभम फलंदाजी करताना संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक आकाश हाताळताना आपल्या पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या आहेत शुभम वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती खेळत आहेत सागर
वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळत आहेत. सुंदर अशी फलंदाजी करताना तितकीच सुंदर अशी गोलंदाजी दिवदिववाडी या संघाकडून. बघूया पुढचा चेंडू. अतिरिक्त धावेमध्ये भर, धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती आहे ती 20, 2 बाद 20. पुढचा चेंडू आकाश. सुंदर असा मारलेला फटका पाहूयात आकाश, आणि हा सुंदर असा झेल आकाश झुनगरे यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी 3री विकेट मिळवून देताना आकाश. सुंदर गोलंदाजी, तितका सुंदर असा झेल आकाश यांच्या माध्यमातून. जावली क्रिकेट असोसिएशनचे माजी कार्यकारिणी सदस्य प्रवीणजी पार्टे तसेच अष्टपैलू खेळाडू पुनवडी गावचे अष्टपैलू नामांकित अष्टपैलू खेळाडू यांचा इथे सन्मान होत आहे, तरी त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा. महेशजी निकम. प्रवीणजी पार्टे माजी कार्यकारिणी सदस्य जावली क्रिकेट असोसिएशन तसेच नामांकित अष्टपैलू खेळाडू प्रवीणजी पार्टे यांचा इथे सन्मान होत आहे, तरी त्यांनी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. नो बॉल आणि 6. धाव संख्या 28. पुन्हा एकदा मारलेला चेंडू फ्री हिट असेल. 1 धाव. धावसंख्या होती ती 29. विकेट किती? 3 विकेट 29 धावा. बॉल किती झाले? कितवा षटक? षटक क्रमांक 2. पुढचा बॉल आणि क्लीन बोल्ड झालेले आहेत. धावसंख्या 4 बाद 29. पुढचा खेळाडू मंगेश. सागर पिसाळ यांचा भैरवनाथ क्रिकेट क्लब यांच्यातर्फे सत्कार करण्यात येत आहे. एक चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. सामना करतील ते मंगेश ना, काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब यांच्यातर्फे पिसाळांचा सत्कार करण्यात येत आहे. पुढचा खेळाडू मंगेश. शेवटचा बॉल आहे ना, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. तसेच श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब करंदीचे आधारस्तंभ माननीय श्री गुलाबजी पिंपरे दाजी यांचा इथे सन्मान होत आहे, त्यांनी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
त्यानंतर आपल्या करंदी गावचे सुपुत्र योगेशजी निकम यांचा इथे सन्मान होत आहे. त्यांनी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. योगेशजी निकम यांचाही सन्मान होत आहे. सहा धावा. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? किती बॉल आहे? ओव्हर किती? आंबेकर संघाच्या धावा झाल्यात 41. तुषार ये इथं बस कॉमेंट. काय कळायचं नाही. विजय का बॉलिंगला का? गणेश बॉलिंगला विजय. सामना करतील विजय. बॉलिंगला विजय सामना करतील. सॉरी, चौथी ओव्हर आहे. चौथी ओव्हर. अर्ध्यातनं कळत नाही काय. कुठला झाला? कुठे गेला? विकेट झाली. मंगेश आउट झाला. 41. 41 रन. 11 बॉल 38. 11 बॉल 38 रनांचं इक्वेशन आहे. बॅट्समनचे नाव. बॉलर कोण आहे? बॉलर विजय. षटकार. 6 रन. बॅट्समनचं नाव. बॅट्समनचे नाव काय? 12वा खेळाडू. एक रन. संघाची धावसंख्या 48. चौथा चेंडू. डॉट बॉल.
विजय 5वा बॉल घेऊन येतोय. षटकार. शेवटच्या चेंडूवर 2 रन आलेले आहेत. संघाची धाव संख्या 56. 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. शेवटचं षटक टाकायला आलेला आहे तो जयेश. सामना करतील ते वैभव. पहिला चेंडू किती धावा झालेत? विजयासाठी 5 बॉल 21 धावांची गरज बोलाई आंबेकर संघाला. जयेश आपल्या दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येत आहेत. जयेश आणि अतिशय सुंदर असा फटका पाहूया किती धावा मिळतात या चेंडूवर आणि हा षटकार. 6 धावेने धावसंख्येत भर पडते बोलाई आंबेकर संघाच्या. धावसंख्या होती ती 64. धावसंख्या होती 64 विजयासाठी. 4 बॉल 15 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार अवस्थेत चाललेला सामना. पाहूया कोण बाजी मारतय बोलाई आंबेकर की दिवदेव वाडी. 4 बॉल 15 अतिशय सुंदर असा फलंदाजी करतायत बोलाई आंबेकर संघ. पुढील चेंडू जयेशांचा. पाहूया काय होतंय आणि हा निर्धाव असा चेंडू परंतु बाईच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या होती 65. विजयासाठी 3 बॉल 14. 2 षटकारांची आवश्यकता. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे बोलाई आंबेकर संघाला. पाहूया बोलाई आंबेकर संघाचे फलंदाज काय करतायत आपल्या संघासाठी. उंच मारलेला फटका पाहूया झेल होतोय का आणि हा झेल ड्रॉप झालेला आहे परंतु 2 धावा काढलेल्या आहेत. 3 धावा पूर्ण केल्यात. दोन बॉल 11 धावांची गरज. आंबेकर संघाला 2 बॉल 11 धावांची गरज. गणेश पाहूया गणेश आपल्या संघाला 2 मोठे फटके मारून विजयाच्या उंबरठ्यावर नेत आहेत की जयेश यांचा पुढील चेंडू. पाहूया काय करतायत फलंदाज. अतिशय सुंदर असा शॉर्ट लेंथ चेंडू आणि निर्धाव चेंडू आणि बोलाई आंबेकर संघाच्या विजयाच्या आशा मावळल्या आहेत परंतु क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. काही होऊ शकेल हे सांगता येत नाही. 1 बॉल 11 धावा. जयेश आपल्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. या इनिंगचा शेवटचा चेंडू आणि बोल्ड क्लीन बोल्ड केलेला आहे आणि दिवदेववाडी संघ विजयी ठरला आहे या सामन्यात. या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो आकाश जुनगरे. त्यांनी स्टेजवर येऊन आपला सामनावीरचा किताब घ्यायचा आहे तसेच कॅश प्राइज आले ते कॅश प्राइज घ्यायचे आहेत. आकाशजी जुनगरे यांना विनंती करतो. तसेच